थँक्यू विजय. हलक्या हाताने खेळून काढलं चेंडू. आपण पाहतोय जेसीसी वर्सेस जेसीसी बी हे युद्ध या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण धावांचा विचार करायचा झाला तर 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात एका गाड्याच्या पतनानंतर. सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 3रं या ठिकाणी आपण पाहतोय. आजचा हा 3रा मुख्य स्पर्धेचा दिवस आणि या दिवसामध्ये चालू असलेली ही 4थी मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. माफ करा 5वी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते जेसीसी वर्सेस जेसीसी बी या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षक वर्ग जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करतो. तसेच आमचे डिजिटल टीम पाटील नेटवर्क आणि टीम यांचं सुद्धा स्वागत आहे. आमचे मॅन्युअल स्कोरर संतोष गावड यांचं सुद्धा स्वागत. तसेच आमचे स्क्रीन चे शरद सातपुते त्यांचं सुद्धा स्वागत आहे. ही पूर्ण आमची टेक्निकल टीम आहे आणि या टेक्निकल टीमचं मी आभार सुद्धा व्यक्त करतोय कारण खूप चांगलं कार्य तुम्ही गेले 3 दिवस करताना पाहायला मिळतात. पॉवर प्ले षटक गोलंदाजी मार्कवर विशाल येताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहिलं होतं. 5 धावा धावफलकात ते लगावले गेलेले आहेत आणि अजूनही एकच गडी तंबूच्या आसराला आपण पाहतोय. नवीन गोलंदाज विशाल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय. चला जेसीसी बी वेळेचं पालन करा मित्रांनो. जास्त वेळ जातोय. चर्चा कमी करा. रणनीती असेल ती मैदानाच्या बाहेरूनच हाकून या जेणेकरून तुमची वेळ तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये तुमचा खेळ संपवता येईल. अक्षय सांगले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची सजावट करताना पाहायला मिळतात. विशाल त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे. 5 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक घेऊन विशाल पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. समोर असणार आहे अरुण पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय एका धावेसाठी. अविनाश आणि अरुण पाटील ही जोडी किती महत्वाची आहे मित्रांनो ते तुम्हाला या सामन्यादरम्यान नक्कीच माहित पडेल. कारण मागच्या सामन्यात पाहिलं होतं अविनाश शेवटच्या षटकापर्यंत विकेटवरती राहिला आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता आणि म्हणूनच जेसीसी हा संघ त्या धावांच्या बळावरती विजय संपादन करताना पाहायला मिळाला. दोन्ही संघ एक विजय आपल्या खात्यामध्ये घेत असताना पुढे सरचवताना पाहायला मिळतात. लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये पहिला विजय एचजेकेच्या जेसीसी बी ने कमावला साई सुपर स्पोर्टच्या. आणि आता मात्र अप्रतिम चेंडू लेग स्टंप उडवत आहे. यश उद्ध्वस्त विकेटचं पतन. नवीन थँक्यू विजय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सिद्धार्थ राय येताना पाहायला मिळतात. काय डिलिव्हरी होती मित्रांनो. जवळजवळ यविनेशला वाटलं होतं हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर जाईल. वाईडची सांगता होईल एक आवांतरित धावेल परंतु तसं झालं नाही आणि नुकसान भोगावं लागलं आणि तंबूच्या आसराला रस्ता मापत असताना आपण पाहिलं अविनाश शर्मा यांना हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलेला चेंडू अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. जरी अंडर-25 चे खेळाडू या ठिकाणी दिसले तरी सुद्धा क्षमता आहे मोठमोठे फटके लगावण्याची सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्याची आणि ते चित्र पाहायला मिळतंय. आणि शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली आणि त्या ठिकाणी रनआउटची संधी हुकत असताना आपण पाहतोय एक धाव यशस्वीरित्या चांगला रनिंग बिटवीन द विकेटने पूर्ण केली जाते अरुण पाटील यांच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकात मोजल्या जातात. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला त्या ठिकाणी अक्षय चांगले चेंडूवरती येतात आणि डॉट चेंडू येतोय. काय फिल्डिंग काय चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमधील तंत्रशुद्ध क्षेत्ररक्षण तंत्रशुद्ध गोलंदाजी आणि संपूर्ण टीमचं टीम बॉन्डिंग पाहायला मिळतंय जेसीसी बी च्या माध्यमातून. 2 षटकाची समाप्ती. 9 धावा धावफलकावरती अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये येणाऱ्या किती धावा धावफलकात ते लगावल्या जात आहेत ते मात्र आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय अरुण पाटील याच्यासाठी. फुलटात पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. धावचीची संधी. पंचांकडे दाद मागितले जाते. पंच अपील पेटाळत असताना नॉट आउटचा इशारा देत आहेत आणि एक धाव ऍड केली जाते धाव फलकामध्ये. एका धावेने या ठिकाणी दबाव हा फलंदाजी करणाऱ्या संघावरती जातोय. कारण जर का एखादा मोठा फटका आला नाही तर बॉल टू रनच्या आतलं समीकरण या इनिंग ब्रेक पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला अक्षय चांगल्याकडे चेंडू गेला. शरीराच्या सहाय्याने चेंडूला अडवलं जातं आणि या ठिकाणी काय घडलंय तर रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने माघारी परततोय सिद्धार्थ राय.
थँक्यू डुजई. नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. मिस्टर स्वप्नील बोने पेशाने शिक्षक आहेत आणि या ठिकाणी क्रिकेटवरचं प्रेम आवड या ठिकाणी घेऊन आलेली आहे या साहेबाच्या मैदानावरती. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. अरुण पाटील जोपर्यंत क्रीज मध्ये आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही मित्रांनो, कारण केव्हाही सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी मोठ्या धावसंख्येचा डोंगर रचू शकतो हा खेळाडू. आणि आता मध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जेसीसी वर्सेस जेसीबी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. जखडून ठेवलं गेलंय. ज्या प्रकारचं जाळं विणलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये संपूर्णपणे अडकवून ठेवत असताना दोन्ही फलंदाजांना जेसीबीचे हे गोलंदाज पाहायला मिळतात. सुरुवातीला साहिल, नंतर विशाल, त्यानंतर आशिष. आता मात्र गॅप शोधला. चेंडू सरळ गेलाय. एंड टू द गॅप. 4 धावा. थँक्यू डुजे. स्वप्नील बोने काय आहे अनुभव, कशा प्रकारची कार्यक्षमता आहे या खेळाडूमध्ये तो दाखवतोय. या चेंडूवरती चौकार लागवून आता मात्र हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू पाहायला मध्ये. एक धाव येते. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि 16 धावा धावफलकावरती मोजल्या जात आहेत जेसीसी या संघाच्या. वेलकम टीचे. थँक्यू डुजे. ज्या गाड्या बाहेर लावलेल्या आहेत विनंती आहे त्या गाड्या बाजूला काढा. ग्राउंडच्या आजूबाजूला कोणी गाड्या ठेवू नका. पार्किंग झोन आहे त्या ठिकाणी गाड्या पार्क करा अशी विनंती आहे सर्वांना. अन्यथा आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी कोणत्याही काही करू शकतात. तर तुमच्या गाड्यांची काळजी स्वतः घ्या. सायबर व्हॉलेंटियर्स विनंती आहे की आपण त्या बाईक बाजूला करायला जायचंय. शेवटचं षटक या ठिकाणी स्वतःच्याच फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण. राहुल त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ. 17 धावा धावफलकावरती. तिसरा चेंडू या ठिकाणी घेऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला संधी आहे त्या ठिकाणी. एका धावेच्या एक धाव पूर्ण केली जाते. मॅन ऑफ द मॅचला आपण पाहू शकता मिस्टर प्रणय पवार त्या ठिकाणी ऑन साईडला क्षेत्ररक्षण करत असताना अप्रिशिएट करतोय. मनोबल उंचावतो खेळाडूंचं आणि तेच करायचं असतं क्रिकेटमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही खेळाडू मोठा नसतो मित्रांनो. जो ज्या दिवशी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स देतो, ज्याचा परफॉर्मन्स उच्च, तोच खेळाडू उच्च प्रतीचा मानला जातो त्या दिवसासाठी. ऑन साईडला खेळून काढला. 1 धाव. 19 धावा. 19 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एखादा चौकार येणं गरजेचं असेल त्यानंतर मॅच खूप चांगल्या प्रकारे रंगताना पाहायला मिळेल. परंतु तसं येतंय का, ते चित्र दिसतंय का, ही येणारी काळवेळ आपल्याला दर्शवेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गॅप बिलकुल मोठा ओपन होता त्या ठिकाणी. दीपेश बोने चेंडूच्या लांब राहिले आणि चेंडू सरळ गेलाय इन टू द गॅप. 4 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी राहुल सज्जाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अक्षय चांगले चेंडूला आवडतात. 1 धाव पूर्ण केली जाते. 24 धावांची खेळी आणि त्यानंतर 1 धाव वरती समाधान मारावायला गेले. गडी तंबूच्या आश्रयाला जातोय. 24 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 25 धावांचं आव्हान असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी जेसीसी या संघाला. यापुढील होणारा सामना वंडर बॉयज वर्सेस HJK 11. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. विनंती आहे नयनजी कालुष्टे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. HJK 11 आणि वंडर बॉयज कॅप्टन प्लीज टॉस साठी या. डगआउट टॉस का बॉस खाली करा. सर्व क्षेत्र प्रेक्षकांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस खाली करायचंय. सायबर व्हॉलेंटियर्स विनंती आहे त्यांना सर्वांना बाजूला करा तिथून. मैदानात एक गाडीची चावी सापडली, तरी विनंती आहे की ज्याची कोणाची चावी आहे त्यांनी ओळख पटवून घेऊन जावा. चला HJK 11 कॅप्टन आलेला आहे आणि वंडर बॉयज कॅप्टन
या ठिकाणी भरत HJK11 या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय असेल तुमचा? बॅटिंग. ही मॅच तुम्ही हरलेले आहेत, तर या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? सर नेहमीच असं वाटते की जिंकावं असं वाटते. प्लेयर जे आहेत त्यांनी एफर्ट दिला पाहिजे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तुमचा काय निर्णय असेल जर का तुम्ही टॉस जिंकले असेल तर? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षणच केलं असतं. आणि काय तुम्ही सुद्धा एक पहिला सामना गमावलेला आहे, तर आता या नेक्स्ट मॅचसाठी या पुढच्या सामन्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखली तुम्ही? कशा प्रकारचा खेळ खेळायचा विचार केला या ठिकाणी तुम्ही? आमची थोडे एक्स्ट्राच गेले होते, पण आता नेक्स्ट मॅचला आम्ही कमबॅक करू चांगल्या प्रकारे. धन्यवाद. दोन्ही टीमला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जे आमच्यासाठी जोडलेले नयन कालुष्टे यांचे सुद्धा या ठिकाणी खूप आभार. मी जातोय सरत आता भरत मोरे यांच्याकडे. थँक्यू सामंत दादा. चला हलक्या हाताने खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी जातोय. आपण पाहू शकाल एक धाव येते. अविनाश शर्मा गोलंदाजी मार्कवर. जर का एक चेंडू आणि 2 धावांची गरज असेल, जर का क्षेत्ररक्षकाने चेंडू त्या ठिकाणी स्टंपवरती लावून धरला तर तो डेड घोषित केला जाईल. याची सर्वांनी नोंद घ्या. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपल्या पायामध्ये एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. हितेश आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पाहतोय आपण. 2 चेंडू 2 धावा दाखल लागलेला 3 चेंडूचा खेळ झालाय. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणेल, कारण ज्या प्रकारचं समीकरण आहे 24 चेंडू 25 धावांची गरज होती आणि अविनाश शर्मा हा मात्र आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळाला या पहिल्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दीपेश आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू पुन्हा एकदा जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव. सावध सुरुवात आहे, त्याच सुरुवातीची अपेक्षा, कारण एखादा एक्स्ट्रा चेंडू येईल आणि त्यानंतर आम्ही मॅचमध्ये परत येऊ असं काहीसं मानस घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला, अशी रणनीती आखून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ पाहायला मिळतो JCCB. पहिल्या षटकाची समाप्ती 5 धावा धावफलकावरती. या ऐकूया आपण दुसऱ्या षटकापर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख 70,000 अमय ग्रुप ऑफ कंपनीज यांच्याकडून, तसेच स्वर्गीय जगन्नाथ पद्मन साने, स्वर्गीय जयश्री जगन्नाथ साने व कोणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने भव्यदिव्य चषक या ठिकाणी देण्यात आलेले. त्यांचा आभार आहे या आयोजकांच्या माध्यमातून. तसेच द्वितीय पारितोषिक 30,000 रोख रक्कम श्री प्रफुल्लजी साने साहेब यांच्या हस्ते, यांच्यातर्फे त्यांचा सुद्धा आभार. तसेच स्वर्गीय सुरेश जगन्नाथ साने, स्वर्गीय हर्षला सुरज साने यांच्या स्मरणार्थ कोणालजी साने यांच्या सौजन्याने हे ट्रॉफीज देण्यात आले, त्यांचा सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर तृतीय पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये रिद्धी सिद्धी लॉजिस्टिक्स श्री प्रफुल्लजी साने व श्री दत्तात्रय साने आणि कोणाला साने यांच्या सौजन्याने. तसेच चतुर्थ पारितोषिक 11,000 आकर्षक चषक 5वे 6वे 7वे 7,000 आकर्षक चषक यासाठी लाभणारे आमचे सर्व स्पॉन्सर, त्यांचं मनापासून आभार. उत्कृष्ट फलंदाज सायकल सायबा सायकल यांच्यातर्फे त्यांचं सुद्धा मनापासून आभार. उत्कृष्ट गोलंदाज मोबाईल फोन व आकर्षक चषक त्यांचं सुद्धा मनापासून आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजू निहान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज निहान स्पोर्ट यांच्याकडून देण्यात आले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर मालिकावीरासाठी LED स्मार्ट TV देण्यात आलेला निषाद अरुण चोरगे यांच्यातर्फे त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आणि सामनावीरासाठी ME डिलाइट यांच्यातर्फे प्रत्येक सामन्यासाठी T-शर्ट देण्यात आलेले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो.
एक चांगल्या पद्धतीचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 11 धावा धावफरकती लगावताना आपल्याला पाहायला मिळतोय जेसीसी बी संघ. अजूनही एकही गडी तंबूच्या आसराला गेलेला नाहीये. 11 धावा पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज असेल 14. 12 चेंडू 14 धावा. पाहूया काय घडतंय या सामन्यामध्ये, काय असेल या मॅचचं समीकरण. एका बाजूला जेसीसी ए जेसीसी, दुसऱ्या बाजूला जेसीसी बी आणि हे पॉवर प्लेचं षटक असेल. रुपेश हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव येते. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. वाट पाहिली जाते एखाद्या अवांतरित चेंडूची, परंतु तो चेंडू काही येत नाहीये आणि म्हणूनच अजूनही सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा घेऊन काढला चेंडू. एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्र कोणतंही असो मित्रांनो, कष्टाला पर्याय नाही आणि तुमचं कष्ट जर का प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला सुद्धा पर्याय नसतो. म्हणूनच मित्रांनो सातत्यानं मेहनत करा, प्रयत्न करा, प्रामाणिकपणा त्यामध्ये दाखवा, स्वतःला कमिटमेंट दाखवा, त्यानंतरच तुम्ही यश प्राप्त करू शकता. मित्रांनो एकदा पूर्ण केली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु या एका धावेमध्ये रनआउटची संधी होती, ती संधी मिस होते या ठिकाणी रुपेशाच्या माध्यमातून. आणि 1 धाव चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटने, चांगल्या कॉर्डिनेशन या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावफलक पुढे सरळ जात असताना जाऊन पोचतंय 14 धावांवरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 3 चेंडू या षटकामधील पॉवर प्ले षटकामधील खूप महत्वाचे असतील. मोठा फटका स्ट्रेटच्या दिशेने टाकले. स्वप्नील बोणे क्षेत्ररक्षण करतायत, स्वतःचे बंधू आहेत आणि खरोखरच हे बॅटल खूप महत्वाचं मी का म्हणतोय, कारण एका भावासमोर दुसरा भाऊ येऊन उभा ठाकलाय. आता मात्र डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईड जे सांगता, ज्या चेंडूची वाट पाहत होता तो चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो रुपेशच्या माध्यमातून. 1 धाव अवांतरित रूपाने, त्याला पुन्हा एकदा अवांतरित चेंडू. टाळ्या वाजवण्याची संधी मिळते जेसीसी बी संघाला. काय चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा धावफल करते 17. अजूनही 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. आठ चेंडू 8 धावांची गरज. व्हॉट मॅच गोइंग हिअर. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. त्या ठिकाणी हितैन यांच्या माध्यमातून रबाडा या नावाने परिचित आहे हा खेळाडू. ज्या प्रकारे हितैश हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू. पुन्हा एकदा पाहायला मध्ये दीपेश यांच्या बॅटमधून एका धावेसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल, कारण येणारी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जेसीसी बी संघाला. आपण येणारच मॅचच्या आतमध्ये तत्पूर्वी जातोय, या ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू थँक्यू. जे 2 छोटी मुलं मैदानाच्या आतमध्ये आहेत, विनंती आपण बाहेर या. टॉस का बॉस वरून पुन्हा एकदा मित्रांनो विनंती आहे की आपण खाली उतरा. तुम्हाला सर्वांना वारंवार विनंती करतो तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाताय. आमच्या कॅमेरामध्ये ते चित्र खूप वेगळ्या प्रकारे दिसतं, म्हणून विनंती आहे मागची स्क्रीन आम्हाला दिसायला हवी, त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणून बाजूला व्हा. डगआउट मग ते फक्त खेळाडू बसतील याची काळजी घ्या. नवीन गोलंदाजी मार्क वर ग्रेट बॉलर, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे असा अनिकेत भंडारे गोलंदाजी मार्कवर येतोय. पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 6 धावा. हलक्या हाताने घेऊन आल्यापर्यंत चेंडू मात्र जातो त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर. काय घडतंय. थँक्यू डुजे. अफलातून फटका. जवळ वाटलं होतं की 1 धाव जाईल, परंतु चेंडूने अशा प्रकारे वळण घेतलं, चेंडू सरळ गेला आहे सीमारेषा बाहेर आणि या ठिकाणी जेसीसी संघावर दबाव साफपणे दर्शवताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो काही होऊ शकतं. कोणी क्रिकेटमध्ये मोठा नसतो आणि त्याचं चित्र या ठिकाणी दाखवतोय. एक संधी होती, चांगलं गॅदर त्या ठिकाणी केलं गेलं अनिकेत भंडारे यांच्या माध्यमातून, चांगलं क्षेत्ररक्षण अरुण पाटील यांच्या माध्यमातून, पण तरी सुद्धा 1 धाव येते. अक्षय सांगले टाळ्या वाजवतायत. टाळ्या का वाजू नये, कारण आपल्याच मोठ्या संघाविरुद्ध चांगली खेळी करताना सर्व अपकमिंग स्टार पाहायला मिळतात. 4 चेंडू 1 धाव. हलक्या हाताने प्रयत्नाने चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर आणि विजय संपादन करतोय टीम जेसीसी बी. थँक्यू सो मच डीजे.
काय मॅच पाहायला मिळाली. सर्व प्रेक्षक वर्ग खुश असतील कारण आपल्याच विभागामधील नाही म्हणता आपल्याच येथील मोठ्या संघाविरुद्ध खेळत असताना विजय संपादन करणं इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये यस समाधान दादा. मी सुशील काकांना विनंती करेल त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. सुशील काका.